नमस्कार, जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे. मी आलो आहे भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये आणि कोंडवळ गाव आहे आणि माझ्यासोबत भट्टी भट्टी म्हणतात का याला? कोंडवळ भट्टी हा परिसर आहे आणि माझ्यासोबत इथले तुमचं नाव सांगा. माझं नाव विलास बळीराम जाधव. मी इथं फॉरेस्टमध्ये भरपूर कामं केलेले आहेत पहिल्यापासून. सब ठेकेदार म्हणून काम हां. करता. तुम्ही कोण आहे? तुमचं नाव सांगा. लालू मोहिते. तुम्ही काय काम करता? हीच चेकडॅमची जाळीबांधची कामं करतो. किती वर्षापासून करता? मी 3 वर्षापासून करतो आणि हा माझ्या अगोदरपासून करतोय. तुम्ही किती वर्षापासून करता? मला झाले इथं 15 वर्ष काम करून. 15 वर्ष झाले. इथंच राहता का तुम्ही? हा, इथंच राहतो कोंडवळमध्येच. म्हणजे जे काय मला सांगायचं आहे ना, मी खास या ठिकाणी का एवढी रिस्क घेऊन आलो आहे, तर त्याचं कारण सुद्धा तसंच आहे का शासनाकडं इतका कोट्यवधी अब्जावधी रुपयाचा निधी आहे, इतका कर रुपाने पैसा जमा होतोय, पण तो कुठं खर्च करायचा हे शासनालाही कळत नाही. आणि तो अवाढव्य खर्च ज्या कामांसाठी खर्च केला जातो, ती कामं त्या क्वालिटीची होतात का? आणि ह्या सगळ्यांच्या ह्या वन विभागाच्या कामांच्या पाठीमागं काय दडले, किती मोठा भ्रष्टाचार आहे, ही जी तुम्ही स्टोरी जर पूर्ण ऐकली तर तुमचा देखील म्हणजे संताप अनावर होईल. अशी इतकी स्टोरी आहे. याची सूत्रं कुठं कुठं जातात, कुणाकुणाला किती रुपये द्यावं लागतात, सगळे पुरावे वगैरे सगळे ह्या लोकांकडे आहे. आणि मी ते पुरावे पाहिले आणि त्यानंतर मला देखील शॉक बसला आणि त्यामुळंच मी या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण जे पाहतोय हे जरा दाखवा सर. तर ह्याला काय म्हणायचं आपल्याला? गॅबिन जाळीबांध. ही गॅबिन वॉल म्हणजे हा तुम्ही जर पाहिलं ना इकडं, तर हा म्हणजे नैसर्गिक प्रवाह आहे. थांब जरा मित्र, थांब, लगेच नको दाखवू. तर हा सगळा नैसर्गिक प्रवाह आहे. आता हे गॅबिन वॉल म्हणजे काय, नैसर्गिक प्रवाहामध्ये कोणता अडथळा करता तर येत नाहीच. आणि हे शिवाय वन विभागाचं अभयारण्य आहे. तर याच्यामध्ये इथं गॅबिन वॉलची तरतूद करण्यात आली आणि अशा हजारो गॅबिन वॉल किंवा चेक डॅम असे झालेले आहेत आणि हे लोकांनी केलेले आहेत. आम्ही केलेले आहेत. किती केलेत आतापर्यंत? आम्ही केले भरपूर केलेले आहेत. मी जवळजवळ 300-350 केले आहेत इथं. भीमाशंकर अभयारण्याच्या हा, भीमाशंकर 300 350 350 हा 3 4 मीटर वर्षातच? नाही, 2 वर्षामध्येच. 2 वर्षात? हा. आणि तुम्ही किती केलेत आता? मी कमीत कमी 4-1 हजार केले असतील. असेच 4,000 पेक्षा बी जास्त पण कमी नाही. संख्या गेल्या वर्षी 2,000 स्टार्ट होती. गेल्या वर्षी 2,000 स्टार्टमधून अनेक ठेकेदार आणले कमी रेटमध्ये आणि कामं करून घेतले. आता हा गेल्या वर्षाचाच बांध आहे. ह्याला फक्त मुळात जाळी मी होती. दाखवतो सगळं मुळात. म्हणजे विषय असा झालाय का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हे 4,000 म्हणतायत, हे म्हणतात की 350 पेक्षा जास्त हे डॅम बनवले. आणि एका डॅमसाठी सरकार किती खर्च करते थोडक्यात? कमीत कमी ₹1,00,000 आसपास असतो हा एक चेक डॅम. आणि जाळी बांध असतो तो 1,500 आसपास असतो. 1,500 पुढेच जाणार. पण 1,50,000. 1,50,000. असा जर दगडांचा रचला तर 1,00,000 हा. रुपये शासन खर्च करते. हा. आणि हे मजुरांना देतात आमच्या. आणि जर जाळीचं असेल तर 1,50,000 हा. एका याला हा, हे शासन देतो. शासन. मग हे जे शासन जो निधी हा वन विभागाच्या अंडर हा खर्च केला जातो, तर त्याच्यामध्ये होतंय काय का, याचं एक टेंडर दिलं जातं कोणत्या तरी एका सोसायटीच्या नावावर. आणि त्या सोसायटीच्या नावावर काय होतं, हे काम मिळतं सोसायटीला, परंतु सोसायटी असती ह्या वन अधिकाऱ्यांच्या अंडरखाली. आणि त्यांची जी काय आहे आर्थिक हितसंबंध फक्त नावाला सोसायटी दाखवली जाते, असं या दोघांचं म्हणणं. मी बरोबर बोलतो? हा, बरोबर बोलतो. आणि पेमेंट आमच्या अकाउंटला 2022 पर्यंत पूर्ण माझ्या अकाउंटला पेमेंट निघलेले आहेत. आता हे कसं आहे, ही सगळी जी लोक आहेत ही म्हणजे एवढी सुशिक्षित नाही आहेत. हे बेलदार म्हणजे पूर्वीपासून शिवकालीनपासून ही दगडाची वगैरे ही कामं करणारा हा समाज आहे. आता होतं असं का, ही जी कामं ज्यावेळी आता ह्यांनी उदाहरण सांगितलं का, हा जर साधा बांधायचा 1,00,000 रुपये खर्च दाखवला जातो आणि नेट जर असेल हा. एस्टिमेट हा, आम्हाला एस्टिमेट दिलेलं आहे की बाबा हा एवढ्याचे बांध आहेत, हे एवढ्यानं तुम्हाला आम्हाला तुम्ही एवढे पैसे द्यायचे. मी तुमचं म्हणणं घेतो, परंतु काय तुम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही म्हणून मी जरा थोडी बडबड करतोय. तर विषय असा आहे का, ह्या सोसायटीनं किंवा काही अशा संस्थांच्या नावाने हे टेंडर जेव्हा अलॉट होतात, परंतु प्रत्यक्षात मी सांगितल्याप्रमाणे ती अस्तित्वात फक्त दाखवली जाते, परंतु सगळी कामं ह्या लोकांना ह्या अधिकारी देतात. आणि कशी काम करून देतात का, हे इतकी भिंत बांधायची किती रुपये घेणार, तर मग हेच सांगणार का आम्ही 15,000 घेऊ, 20,000 घेऊ. काम बघून ही कामं घेतात आणि यांना फक्त मजुरी दिली जाते. आणि प्रत्यक्षात ज्या मजुरीच्या वरचे पैसे हे अधिकारी हे गायब करतात, असा यांचा आरोप आहे.
मग आता मला सांगा का आता हा चेक डॅम आणि गंभीर विषय का आता हा जो डॅम झालेला आहे काय म्हणायचं याला चेक डॅम बरोबर जाळी बांध आहे. आणि हा गेल्या वर्षी तुम्ही हा केला गेल्या होता वर्षी मी केला होता. आता दुसरा ठेकेदार बदललाय माझ्या जागेवर आणि त्यालाच जाळी टाकून शॉर्टकट जाळी आहे पूर्ण. नाही 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 थोडक्यात अगोदर तुम्ही हा गेल्या वर्षी हा, केला मी केलेला आहे. माझ्याकडे पुरावे आहे त्याचे. बर मग आता असं झालंय का त्याच कामावर परत दरवर्षी नवीन निधी टाकला जातो आणि त्यासाठी दरवर्षी वेगवेगळी अमाऊंट काढली जाते. तर ही जी लोक आहेत यांनी 4,000 कामं केले त्याची भरपूर. म्हणजे सगळे हे आतमधले यांना सगळे प्रशासन किंवा सिस्टम कळते. मग हे गेल्या वर्षी हा जो चेक डॅम तुम्ही बांधला किती रुपये याचं इस्टिमेट होतं सांगता हा येईल जवळपास लाखाच्या घरातच असेल 5-10 हजार इकडे तिकडं. हा बरं. एक चेक डॅम. त्याचे इस्टिमेट 11 चेक डॅम जर असतील तर 9,61,000चं इस्टिमेट आहे. तर म्हणजे कॅल्सी करून जवळपास हा लाख रुपयाच्या घरात चालला जवळपास. म्हणजे 95,000 हा, 90,000 90,000च्या आसपास. तर ते आम्हाला ॲक्च्युली 55% ठरवून दिल्या जाते म्हणजे शासनाकडून RFO कडून. शासनाकडून का नाही RFO कडून. RFO. गेल्या वर्षी आता हे तुम्ही जवळजवळ 4,000 काहीतरी 4,500 बांधले गेल्या वर्षी नाही बांधले हा, म्हणजे म्हणजे आतापर्यंत. आतापर्यंत मला आणि सांगा. गेल्या वर्षी 2,000चा स्टॉक उडून टाकला ह्यांनी, रणजित जाधव यांनी. कोण करून नाही घेतला, जुन्या बांधावरच बिलं काढले. त्याचे पण एव्हिडन्स आहेत आमच्याकडे, व्हिडिओ वगैरे सर्व. आपण थोडं जाऊ आता हा. गेल्या वर्षी समजा एकाचं घेऊ आता सगळ्याचं हळूहळू जाऊ त्याच्याकडे. आता हा तो 90,000चा समथिंग गेल्या वर्षी तुम्ही केला हा. तुम्हाला किती रुपये दराने हे काम ठरवून दिलं आम्हाला 55% दिलं होतं. मग त्यांनी आम्हाला 9,000 रुपयेच बांधायची दिली समजा 10 मीटर जर लांबीला असेल तर. म्हणजे जवळपास 90,000 गायब केली त्यांनी. 80,000 तर मिनिमम. तुम्हाला एक खर्च किती आला हे करायला मला काय याला 7-8 हजार रुपये खर्च म्हणजे माझ्या लेबरच बघा 1,000-500 रुपये मला भेटतात म्हणजे ह्या मागं. म्हणजे असं मागं? एका मागं. तर मला जे शासनाकडून जे आपल्या ह्यांच्या RFO कडून जे भेटत होतं त्याच्यात मी लेबरला पण स्ट्रॉंग कामं करून घेतलेले आहेत. माझे कामं आतापर्यंत जिवंत बरोबर, आहेत ऐका ना. जागेवर. आता तुम्ही जर हे काम घेतलं तुम्हाला 55% ठरवून दिलं का आरोपी हा. कोणत्या आरोपी रणजित जाधवनी आणि वसंत चव्हाण पण होते ह्यांच्या दोघांकडून. मग त्यांनी मला काय म्हणलं, मी पत्र ऐका ना घाई नका करू तुम्ही जरा जास्त ऐका ना हा. तर वसंत चव्हाण ना हे जुने आरोपी हा, आणि जुने. रणजित जाधव हे आताचे नवीन. आणि तुम्हाला रणजित जाधवांनी हे काम दिलं हा. बरोबर हा 55% रुपयाने हा आमचं ठरलं होतं. म्हणजे किती होतात ते म्हणजे आता 80,000चा जर बांधा असेल तर मिनिमम 40च्या वरच, थोडं 2-4 हजार रुपये इकडे तिकडे. 45,000 रुपयाचं काम हा असेल आसपास. मग हे कामाचे तुम्हाला 45,000 रुपये दिले का? नाही दिले. आम्हाला रडविलं फार. आम्ही त्यांच्याबद्दल तक्रारी टाकलेल्या आहेत आणि आम्हाला परत मारण्याच्या धमक्या देतात. विषय कशावर स्टार्ट झालाय का ही जी लोक आहेत का ही लोकांना ही कामं अशीच दिली जातात. हे कामं दिले असतात या एजन्सीला कोणत्या तरी आणि त्या संस्थेच्या नावाखाली या लोकांना म्हणजे RFOच यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि म्हणतात का हे फक्त काम आपण- किती रुपयाला करेल 1 मिनिट थांबा हे काम तुम्ही किती रुपयाला करेल मग ह्यांना समजा 1 लाखाचं काम आहे तर 55% हे काम दिलं जातं. म्हणजे 1 लाखाचं काम असेल तर यांना 55,000 रुपये ठरवून दिलं जातं आणि जे बाकीचे जे 45,000 रुपये उरलेले असतात ते कुणाचे असतात ते RFOचेच असतात. RFO, वनपाल, वनरक्षक हे सगळे हिशे मारून बसतात. यांच्या रेकॉर्डिंग पण आहेत आमच्याकडे. म्हणजे खरा विषय मुद्दा तो आहे. आता झाले असं का यांना 55,000 रुपयांनी कामं ठरवून दिलं होतं परंतु यांना ते पैसे पण दिले नाही आणि आम्हाला सोसायटीला मागायला पाठवतात आणि आमच्याकडून बळजबरी पैसे आम्हाला ज्यावेळेस लग्न होतं आमच्या भावाच्या मुलीचं. अहो ऐका ना विषय ऐका असा आहे- सोसायटीचं सांगतो. ऐका ना थांबा ना मग तुम्ही समजा ते पैसे तुम्हाला आता हे 55,000 रुपये समजा द्यायला हवे होते 1 लाखाचं काम हा असेल तर. बरोबर आहे. मग तुम्हाला दिले किती आम्हाला काय 9,000 रुपये. फक्त 9,000 हा. म्हणजे याच्यामध्ये किती रुपयाचा भ्रष्टाचार झाला आता बघा ना 45 म्हणजे जवळपास 36,000 रुपयाचा घोटाळा ह्याच्यात पण केलाय आणि ते 45. 36 + 45 हा एवढा अमाऊंट गायब करतात हे. आणि हे आता परत ह्या वर्षी परत नवीन काम हा हे टाकलंय. आता नवीन काम टाकले. ह्याच्यावर 1.5 लाखाचं ठोकलंय परत काम. ज्यावेळी ह्या नुसतं दगडी रचल्या जातात तर याला चेक डॅम म्हणतात फक्त आणि ह्या दगड जे आहेत हे आसपासचे इथलेच गोळा केले जातात बरोबर आहे का हा बरोबर. आणि हे दगड गोळा करून असे करायचं याचं कारण काय म्हणजे का इकडून जे पाण्याच्या प्रवाहाबरोबर जी माती वाहून जाते तिची धूप होऊ नये ती आवडली जावा म्हणून असं केलं जातं. याला चेक डॅम म्हणतात. आता याचं दुसरं वर्जन आहे ते महागडं वर्जन आहे. मग दुसरं वर्जन असं आहे की नेट बांधायची. ही जी आपल्याला नेट दिसते ही नेट अशी पूर्ण याच्या खाली एक पाया खोदायचा खोल पाया खोदून त्याच्यामध्ये ही नेट आरपार पूर्ण घालायची
आणि घातल्याच्या नंतर याच्यावर दगड वगैरे ठेवून ही नेट पुन्हा बंद करायची. त्याला चेक डॅम म्हणतात, बरोबर आहे का? बरोबर आहे. जाळी बांध, जाळी चेक बांध डॅम म्हणतात, नाही हा. सॉरी जाळी बांध, जाळी बांध. नेट बांध म्हणून. चला आपण तर मग हे गेल्या वर्षी तुम्ही काम केलं हा होतं. गेल्या वर्षी केलं होतं. दगडी तुमच्याच का? हा दगडी आमच्याच. ह्यांनी काय केलं? यांनी फक्त हे इथून एवढी जाळी टाकली फक्त शॉर्टकट, आणि तिकून तेवढी शॉर्टकट टाकली, आणि ह्याच्यात फक्त जाळी एवढीच आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त हातभर जाळी असेल अशी आतमध्ये म्हणजे हे आरपार खालून नाही जाळी पूर्ण. तुमच्याच कामावर हे हा केलंय? माझ्याच कामावर फक्त माझी आतमधली जी दगडी आहे ती यूज केली, आणि जी बाकीची दगडी वाहून गेलेली हे आणून ह्यांना स्लोप मारलाय. झालं हे ज गॅबिन, म्हणजे नवीन काळात 2026 मध्ये. म्हणजे आता याच्या आतली दगडी तुमच्या? हा फक्त ह्याच्या हे आतमधले वरती दगडी थर आहे, दिलाय? फक्त हे साईडचं जे मारलंय हे थोडं थोडं चला, खोदलंय दाखवा. इथं. चला आता आपल्याला जरा तुम्ही दाखवाच, हे आरपार आहे का दाखवा. नाही, आरपार नाहीच आहे. बरं, ते पण दाखवतोय तुम्हाला ओपन करून. खोल रे बाळा. हा परत रचा बरं का, काय हा, नुकसान नाही, करू परत नका आम्ही- कोणाचं. परत आम्ही रचून आपल्याला देणार फक्त त्यांना. बघायचंय नक्की काय होते, तुमचं बरोबर आहे का चुकीचं आहे. नाही नाही, आमचं चुकीचं आहे का बरोबर आहे ते पण आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो इथं. त्यांचं लाईव्हला पण काम चालू आहे आता. आता हा. सध्या एक लाईव्हला काम चालू आहे. त्यांच्या लेबरला पण विचारू शकता तुम्ही की तुम्हाला शासन किती पैसे देतोय, हे पण तुम्ही विचारू शकता त्यांना, ते लगेच सांगणार. आता तू बी अशा जागेवर काढलंय की तिथं एक तर हे पूर्ण तिकडे नाही, इथं अलीकडेच आहे वाटतं ती नीट. ही जाळी ही आहे इथं. हे बघा ही जाळी, हे बघा ही जाळी. थांबा थांबा एक मिनिट, व्हिडिओ मध्ये पूर्णपणे येईल. हे बघा ही जाळी आहे कट हाताने काढा, केलेली. तिथलं बाकीची दगडी काढा, मग हा, जाळी काढून. पूर्ण दिसेल. हा एक मिनिट. कॅमेरा दिसते ना? हे बघा ही, आणि ही दगडी हे तुमच्या जुन्या का? हे माझ्या जुन्यात दगडी. आणि ह्यांनी फक्त जाळी अर्धी इकडे लावली आणि अर्धी दगडी वर लावली टाकल्या आणि वर हे दगडी पलटी करून दिलेत फक्त. आणि बिल काढणार पूर्ण आता केलं पूर्ण बिल काढणार, पूर्ण नवीन ह्याचं, नवीन वर्षाचं. आताची बिलं पण काढली असत्याल. बिल पण सोडली असतील बहुतेक. मग ह्याला किती रुपये येतात ह्या? आता ह्याला 1.5 लाखाच्या पुढेच येणार याला. 1.5 लाख रुपये. हा ह्याच्या पुढे एक नग हा. नाही हा जास्त असेल, हा 15 मीटर असेल तर हा 2 लाखाच्या पुढेच असेल. 2 लाख रुपये? हा 2 लाखाच्या पुढेच असेल. अरे बापरे. हा. म्हणजे फुकट पैसे काढतात. हा फुकट पैसे काढतात. म्हणजे आम्ही जर हे सांगायला गेलो, कालची एक रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे नाही, आरोपची. नाही, आणि याच्या पुढच्या वर्षी परत हेच काम हा दाखवतात. हा दरवर्षी हेच रिपिटेशन. रिपिटेशन दरवर्षी. असं कुठं स्कोपला काम नवीन नाही, हे न्यू काम केलंय म्हणून. हे काढा बरं सगळं, आणि ही तर हे हा दगड काढा आधी, आणि हे परत लावून द्या बरं का. आता या ठिकाणी बघा, जे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी इथं डोळे उघडून पहा कशा पद्धतीचं शासनाला चुना लावायचं काम इथले वन विभागाचे लोक या ठिकाणी करत आहेत. हे बघा, ही फार फार तर किती 1 मीटर पण नाही ना इथलं. 1.5 फूट आहे. 1.5 फूट फक्त 2 फूट आहे, 2-2.5 फूट दिसते ती. 2 फूट किती आहे बघा बरं. नाही पूर्ण इथून 2.5 फूट आहे ती हां, तुकडा. मग बघा, मग हे 2.5 फूट जाळी फक्त दाखवण्यासाठी केलेली आहे. बरोबर. आणि हे सतत होत राहणार. सतत होत राहणार. मग हे आता हे बघायला जा- कोणी येत नाही का आता वरिष्ठ हे- अधिकारी? आता ह्या वर्षी जाळी टाकली. आम्ही उलट मॅडमला सांगायला गेलो ह्या कोण गोष्टी. जयश्री पवार मॅडम, ते कोण आहेत? त्या ASF आहे. एशेफ मॅडम आहेत, त्यांना सांगायला जर गेलो तर ते आमचं काय ऐकती नाही. त्यांना कालपासून फोन करतोय की म्हणलं घोटाळे चालू आहेत, ते आमचा फोन घेते नाही, ब्लॉक नंबर करून टाकलेले आहेत आमचं. ओके. आम्ही ह्या त्यांना व्हॉट्सअपवर व्हिडिओ वगैरे पाठवलेले आहेत. याचा म्हणजे कोण आहे हा, याचा बॉस कोण आहे करणारा? बॉस रणजित जाधव, खाताळ भाऊसाहेब वनपाल, आणि तिकडे नलवडे म्हणून एक आहे. हा हे सगळे मॅनेज होऊन यांचा ग्रुप आहे ना पूर्ण बैठकीमध्ये बसतो. बैठक चांगली त्यांची बसते असं तुम्हाला म्हणायचंय. आता मग मला सांगा, इथं सुद्धा तसंच, इकडे आवाज कमी येतो, इकडे पण सेम तसं केलंय का? हा सेम दोन्ही गुण तसंच आहे. आता तुम्हाला लाईव्हला दाखवू शकतो इथं नाही, हे त्यांचे ओपन लोकं करा ना थोडं फक्त लावा फक्त बरं. नाही सर हे बघा ना, इथं पण आहे, हां हां इथं पण दाखवतोय तुम्हाला, हां हां हां. तिथं पण आहे. तसंच जाळी पूर्ण अर्धवट जाळी नाही ना जाळी? नाही. खाली गोटाडं टाकलीत आता ते की लोकांना कन्फ्युजन होण्यासाठी. हां, त्यांनी आयडिया काय केली, मोठे दगड वर लावले. हा बारीक गोटाडं टाकून दिले म्हणजे कोणी काढणार नाही खालचं, डिस्टर्ब कोणी करणार नाही म्हणून. आणि त्याची हाईट 1 मीटर पण नाही आहे मुळात, हा घनमीटर मध्ये भरत पण नाही आहे. म्हणजे ऍक्च्युली हा जसं त्यांना एस्टिमेटला पाहिजेत काम तसं नाही आहे. ठीक आहे, जाऊ दे, आपण तिथं चालू काम आहे तिकडे जाऊया. दिसते का? म्हणजे लोकांना वाटेल आरपार जाळी. लोकांना वाटणार की बाबा शासन कडक काम करून घेतोय, आणि ह्याची फिनिशिंग पण एकदम ओबड गोबड गावठी लोकांनी रचल्यासारखी आहे. संपली का जाळी? जरा खाली कॅमेऱ्याने दिसते का? काढा जरा बरं. ते बघा
बापरे. तुकडा संपला. आणि ह्याचे कालचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे लाईव्हचे ह्याच म्हणजे कामाचे. आता ह्या वर्षी किती अशी कामं मंजूर आहेत? ह्या वर्षीचं सांगू शकत नाही. गेल्या वर्षी किती होती? गेल्या वर्षी भरपूर होते. किती होती? कमीत कमी 2-1 हजार बांध असतील. 2-1 हजार 2000. नग असतील असे. तर हा 1-1 मीटर आता 1-1 लाखाचा नाही म्हणजे असे एक असे 2000 बांध पूर्ण हा, वन. असे नग हे बघा इथं दाखवलंय ना कॅमेऱ्यात. हे बघा इथं पण दिसतंय अर्धी फक्त जाळी लावलेली आहे. हे फक्त मित्रा आम्ही पुढे जातो तर तू हे लावून टाक. चला ये. म्हणजे 2000 रुपयांनी प्रत्येकी 1 लाख रुपये झालं तर किती कोटी रुपये होतात? भरपूर कोट्यावधीने घोटाळे चालू आहेत. आम्हाला पण काय म्हणतात की तुम्ही पण अशाच जाळ्या करा, कमी पैशामध्ये काम करून द्या. आम्ही केलं नाही. आम्हाला म्हणलं की आमच्याकडे रेकॉर्ड आहे, आम्हाला काम करायचं मला नाही काम म्हणून. करायचं नाही. भ्रष्टाचार देवाच्या ठिकाणी तुमची जर समजा 55% तुम्ही मजुरीने काम घेता तर तुम्ही अजून कमी करा. हा 20% करा. नाही आम्हाला 8% ते 9%नीच काम करा असं म्हणतायत. आणि तुला काम नाही करायचं असेल तर नको करू आणि तू माझ्या कामात हस्ताक्षर करू नको. आता ती मॅडम मी इकडं अवफ्याला जाताना मला माझं बळजबरी आरोप टाकून महिलाला बोलतोय, अधिकाऱ्याला बोलतोय, तुला काय अधिकारी असेल ते दाखवल. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा चालू मधला. म्हणजे आम्ही- तर मला दमदाटी करून तुला आजपर्यंत मी आता तुला फॉरेस्ट अधिकाऱ्याची काय कारवाई असेल ती दाखवेल. तुम्ही पाहायला आले तर तुम्हाला सांगितलं का तुमच्या गुन्हा दाखल करा? आम्हाला एका माणसाने पैसे राहिलेले आहेत. आम्हाला आमचे पैसे राहिलेले आहेत. आम्हाला असं म्हणले की आता आम्ही म्हणले की ही बोगस कामं चालतात का तुम्हाला? मला सांगायचं असं आहे की ही जी लोक आहेत ह्यांनी 4500 कामं केलेत, ह्यांनी 350 कामं केलेत आणि यांना जे ठरल्याप्रमाणे जे दर होते त्याची मजूर सुद्धा यांना दिली नाही. यांच्याकडून चांगल्या 2022 पर्यंत मला पूर्ण अकाउंटला पेमेंट आलेलं आहे. पुरावा आहे आमचा. आमच्या 23चं गायब आहे, पूर्णपणे गायब आहे. पैसेच नाही. पैसेच नाही. वस किती बांधाल ते? 23ला कमीत कमी नाही म्हणलं तर 900 ते 1000 बांध आले होते. मग ते 1000 बांध तुम्ही बांधले? नाही मीच पूर्ण बांधले आणि यानं काय त्याच्यातले 100-1 बांधली हा. फक्त. बाकी मी पूर्ण 800 ते 900 मी बांधलीत. मग त्याचा 1 रुपया नाही आला? नाही मला फक्त ॲडव्हान्सला दिलेले त्यांची रजिस्टरचा फोटो आहे माझ्याकडे. त्यांची रुपये रायटिंग दिले? त्यांची रायटिंग आहे. कमीत कमी मला 2 ते 2.5 लाख रुपये समजा कॅश दिले होते स्टार्ट करताना आणि नंतर मग असे 50-50 करून मला 6 ते 7 लाखापर्यंत फक्त पैसे दिलेले आहेत. आणि 7 लाखामध्ये त्यांनी इतके पैसे काढले म्हणजे ते 10 कोटीचं काम झालं का? 10 कोटीच्या आसपास काम झालं ते. म्हणजे तुम्हाला 9 लाख दिले? हा नाही मला 9 लाख नाही, मला फक्त 6 ते 7 लाखापर्यंत फक्त पेमेंट दिलंय. आणि माझं पेमेंट होतंय 55 लाख ते 60 लाखापर्यंत माझं पेमेंट जाते इस्टिमेट प्रमाणे. तर मला तेवढं पेमेंट नाही दिलं त्यांनी. आणि त्यांच्याजवळ एक डबडबी गाडी होती, त्यांनी अशी गाडी घेतली, जागा घेतल्या, सगळं काय पूर्णपणे त्यांचे एव्हिडन्स आहेत. 1 मिनिट आपण घेऊ त्या मुद्द्यावर. कोणी काय काय संपत्ती कमवली, कोणत्या अधिकाऱ्यांनी काय केलं ते तुम्ही सांगा, आम्ही दाखवतो. आता इथं काम चालू आहे तिकडे जाऊया. आता हा न्यू बांध करायचा होता त्यांना. नवीन बांध करायचं. आता इथं काय केलं त्यांनी, साफसफाई केली. आता हे जुन्याचं नवं करणं चालू आहे सगळं इकडं. आता हे फोडणार. आता काल आम्ही आल्यामुळं, काल एक व्हिडिओ शूट केल्यामुळं हे फक्त त्यांनी दाखवले की बॉक्स खणतोय म्हणून आम्ही. ऍक्च्युअली हे दगड इकडे फेकली, ही दगड इकडे फेकली. पण दगडी इथंच होत्या. मुळात तो पण बॉन्ड तसाच फ्रॉड आहे. हा पण जर दिखतोय. म्हणजे आता हा नवीन बांध करायचं का? आता हा नवीन करणं हा कोणी केला होता? दगडी कोण रस्ता? मीच केलेला आहे. जवळ या ना जरा इकडे. हा मीच केलेला आहे बांध. हा आता उचलून काय करणार, तिथं फेकणार. म्हणजे दगडी तुमचाच वापर करणार? हा आता माझी दगड सगळी टोटल माझी वापर करणार. आता पासिंग करायचं पासिंग करायचं, आणि बिल काढायचं. बिल काढायचं. 2 लाख रुपये. 2 लाखाच्या वरच, पण खाली नाही, कारण की आता मोठा बांध आहे ना. चला. आता हा पण फेक बनवलाय असं तुमचा आरोप आहे? हा पण फेक आहे. आता लाईव्हला त्यांची लोक आहेत दुसऱ्या साहेबांनी पाठवलेली, ती पण आता तुम्हाला लोक दाखवतो. म्हणजे तुम्ही इथं चौकशी करा आल्यापासून सुधारणा झाली कामात? सुधारणा झाली का नाही झाली हे नाही सांगता येत. नाही, इथं जरा जाळी दिसते पूर्ण असं वाटते मला. नाही हे बघा, कट हे ठाव बघा. का? इथं काही खोदाई केलेली आहे का बघा फक्त. अरे बापरे, इथं पण तसंच आहे. आता इथले दगड काढतो. आणि हा तुमचाच बांध का? हा हे आमचे गेल्या वर्षीचे जुने बांध आहे का जाळी बघा. अरे त्याच्यात तर माती दिसते. माती आहे, इथं हे दाखवा, या ठिकाणी पहा. पूर्ण माती आहे, जाळी वगैरे काहीच नाही. काढा बरं हे. नाही काहीच इथं नाही. दगडीच नाहीये. ही जाळी इथपर्यंत आहे फक्त. ही जाळी हे बघा, हे कोंडा त्याचा. इकडे जाळीच नाही, ही पूर्ण माती आहे. फक्त ही जी जाळी टाकली बघा, ही इथपर्यंत. चला ना, जाऊ ना तिकडं, त्यांना जरा थांबूया ना. काय म्हणणं आहे त्यांचं बघू. त्यांचं कोण ठेकेदार कोण आहे, कोण त्यांना मजूर देते ते पण आपण जाणून घेऊया. नक्की सोसायटीच्या नावाने टेंडर अलॉट केलं जातं, पण प्रत्यक्षात सोसायटी फक्त कागदोपत्री असते असा आरोप इथल्या लोकांचा आहे. हा
जवळ या जवळ या. मला तर असं वाटतंय की साहेबाचे कॉल रेकॉर्ड चेक करून हम्म. सगळ्या अधिकाऱ्यांना काय आमच्या माणसांना काय बोलणं होतंय हे सगळे त्यांचे कॉल रेकॉर्ड काढावं. सगळं दाखवणार, सगळं दाखवणार, हा. काय काळजी करू नका, जे आहे ते सगळं दाखवणार. आजपर्यंत ह्यांचा सगळा भ्रष्टाचार चाललाय. वसंत चव्हाण आले तेव्हापासून, रणजित जाधव आले तेव्हापासून पूर्ण भ्रष्टाचार आहे. बर. आता ही लोक खळबळली. आता त्यांना वाटतंय की आता कोणीतरी आलंय म्हणून निघून जातात. हा? आता त्यांना वाटतंय की प्रेस आलंय म्हणून आता ही लोक निघून जात आहेत. बरं, कोण आहे इथला मुकादम? कुठले तुम्ही? हा, कुठले? हा, इकडे ना, जवळ जरा इकडे. आपलं गाव कोणतं आहे? जव्हार मेळा पटला. जव्हारवरून आलेत. हो. मग स्थानिक कोण आहे इथं? तो नाही. कोणच नाही. नाही. आणि हे कशाला आणलं इथं? ते नुसतं आणलं तर कशाला? म्हणजे सरकण्यासाठी. कशाला आणलं हे? म्हणजे नुसतं आणलं तसं. नुसतं का आणलं पण? काही फळ वगैरे असलं, काही पाडायला वगैरे काही कुठले असं. फळ आहेत? कुठले तरी असं. दाखवा एखादं फळ काय पाडलं तुम्ही. आता नाही काही पाडलं, मग हे ते- हातात काय आहे तुमच्या? ते सोबत घेतलं तसं. बर. तुम्हाला हे वन अधिकारी काय बोलत नाही का इथले? नाही म्हणजे ते आम्ही काही काय मारत तर नाही, काही नाही मारत. मग हे आणतं कशाला? म्हणजे काही वस्तू भेटली वगैरे तर मग ती झाडांचं का तोडली तुम्ही ती? ते माणूस चाललाय, झाडं का तोडली ती? हे काय रे झाड तोडलं ते? हा, कशाला झाडं तोडली रे तुम्ही? हा, नाही, आरोपीचा सपोर्ट आहे त्यामुळेच होते ना. काय रे तोडली तू झाडं का? नाही ते खाली पडलेले म्हणून तोडली. हे बरं, कशी तू पडली खाली, दाखव. नाही नाही, सगळं घेऊ, यांचं होऊ द्या आधी. बाबा, ही कशी काय झाडं पडली, तू कशी काय पडली आपोआप? ये इकडं. हे काम चालू होतं ना म्हणून साईडला होती म्हणून ती तुटली. बरं, ठीक आहे, एक एक घेऊया. आता ही तोडली तिथं, जरा कॅमेरा करा. आता ह्या लोकांनी ही झाडं तोडलेली आहेत. ठीक आहे, दर कोणाचं आहे बाबा? चालली का ती पळून? तिकडे दाखवून निघून चालली लोक सगळी. हे मुकादम इकडे रे, इकडे आहे ना जरा. हे पहा, या ठिकाणी कसं चुना लावला जातोय. हा, दाखव कॅमेरा. अजून गिलोरी असेल त्यांच्याकडे. हे बघा, ही कट करून घेतलेली जाळी. हे बघा, ही कट करून जाळी घेतलेली. कोण आरेफो देतात काय ना? हा, आता बघा हे कसा सिस्टम लावतात. आता ही जाळी घेणार. आता तरी झाला. आता ही जाळी घेणार आणि इथं तुकडा असा पोटाला लावणार फक्त इथपर्यंत. हा, झाला लिफाफा. म्हणजे बघा, इथं त्यांनी असं आखलंय, हा. इथं जाळी ठेवणार हा, आणि वर दगडी टाकणार. डायरेक्ट वर दगडी टाकणार आणि जाळी आणि हा मारून- बांध कोणाचा होता आधी? हे जाळे आम्हीच बांध केलेले ते सगळे. हे बघा, हे फोडणं चालू आहेत. हे बघा, हा तुमचाच बांध का? हा हा फोडणं चालू आहेत. हे बघा, ह्याच्यातली दगडी काढून. म्हणजे इथलं काढायचं आणि इकडे टाकायचं. हा, शासन फक्त जागा लोकेशन बदलतोय पण कामावर कामच आहेत दरवर्षी. आणि आम्हाला का कॅन्सल केलंय की आम्ही त्यांचे भ्रष्टाचार गेल्या वर्षीपासून बाहेर आवाज काढण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना लेखी पत्रक दिले कलेक्टर ऑफिसला, त्यांच्या वन विभाग ऑफिसला. म्हणजे त्यावेळेस आहे ना, त्यावेळेस आमचे म्हणजे पत्र वगैरे पोहोचले त्यांना, ते दचकली. म्हणजे हा वेगळाच माणूस आहे म्हणून. किती कोटी रुपयाची थकबाकी आहे तुमची त्यांच्याकडे? माझी कोटीची नाही, माझी कमीत कमी आहे ना 80 ते 90 लाख रुपये वसंत चव्हाणनं गायब केलेत. वसंत चव्हाण जुना आरेफो. जुना RFO. बरं, त्याची काय कुंडली तुम्ही सांगत होते? त्याची- कुठं लोणावळ्याला काय त्याची घेतलं? कुंडली कोल्हापूरला सस्पेंड होऊन एक वनपाल होता 2 स्टारवाला अधिकारी हा, चव्हाण. वसंत चव्हाण. तिथून प्रमोशन मारून भीमाशंकरला RFO होऊन बसलेला आहे. आणि इथे एवढे मोठे घोटाळे करून परत तिथं कोल्हापूरला सस्पेंड होता तो घोटाळ्यामध्ये. त्याची न्यूज आहे आज बी जी24 तासला. आणि आता बातमी आहे झी मीडियाच्या मोठ्या दणक्याची. कोल्हापूर वन विभागातला एक अधिकारी आणि 3 क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. वन विभागानं दशलक्ष कोटी वृक्ष लागवडीची योजना सुरू केली. मात्र या वृक्ष लागवड योजनेमध्ये कोल्हापूर वन विभागानं भ्रष्टाचार केला आणि त्याची बातमी झी24 तासनं लावून धरली होती. त्यानंतर कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी कारवाई केलेली आहे. करवीचा वनक्षेत्रपाल विश्वजित जाधव, हातकणंगलेचा वनपाल वसंत चव्हाण आणि वनरक्षक मारुती ढेरे तसंच का म्हणजे तिथं घोटाळा केलं? तिथं कोल्हापूरला? निलंबित केलता त्याला. तू वनपाल? हा, वनपाल निलंबित केल्याच्या बदली नंतर कशी काय इथं एवढी मोठ्या पदावर झाली? पदावर पण बदली झालेली आहे, मोठं पद मारून. त्याची बातमी आहे माझ्याकडे आज बी. त्याची पण चौकशी लावू शकता तुम्ही. बरं. बरोबर. तर मग मला सांगा, ते कसं काम तुम्हाला ठरवून द्यायचे? ते आम्हाला 70% वसंत चव्हाणकडून 70% होतं.
वसंत चव्हाण 70% द्यायचं. हा आणि 30% वसंत चव्हाण नका. वसंत चव्हाण खायचा आणि त्याच्यातून अर्धे 70% पेमेंट काढून अर्धे लोकेशन पाठवत होता, ह्या ठिकाणी पैसे आण. त्या 70%मधून बी कमीत कमी 30% आणखी खात होता. म्हणजे तुमच्याकडून परत कमिशन नाही घ्यायचं. कमिशन पण घ्यायचं. त्याच्या अकाउंटला पैसे म्हणजे 1 लाख रुपयाचं काम असेल तर हा. तुम्हाला 70,000 देणार. 70,000 देणार, त्याच्यातून परत 30,000 घेणार. म्हणजे आधीचे 30 वेगळी, आधीचे 30 वेगळे, मग तुम्हाला फक्त 40. फक्त आम्हाला 40 मध्ये आम्हाला घसपीट करायचं, हे जाळ्या आणायच्या, हे करायचं आणि इस्टिमेट प्रमाणे कामं करून घ्यायची, स्ट्रॉंग कामं करून घ्यायची. आणि नंतर त्यांनी 60% स्वतः घेणार. 60% स्वतः घेणार. मग ती कोणती एजन्सी ठेकेदार कधी हा, पाहिलं का तुम्ही? आम्ही कधी त्यांच्यासोबत परिचय नाही, फक्त लास्टला हिसाब करायला आम्हाला फक्त नेतात. आमचे पैसे थकबाकी असतात. आम्ही एक भरोशाने आम्ही एक रडून 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 वैतागून थकून गेलो त्यांना. मग सह्या करावं लागल्या आम्हाला मजबुरीनं. आणि ते पण पैसे त्यांनी साहेबांनीच अकाउंटला माझ्या टाकलेले आहेत. अजून सुद्धा फक्त 9 लाख रुपये गेल्या वर्षी माझ्या अकाउंटला त्यांनी मारलेले आहेत. मग हे साहेब तुम्हाला पैसे द्यायचे का हा, पर्सनल? पैसे- हा पर्सनल द्यायचे त्यांचे ते? कॅश वगैरे द्यायचे आम्हाला. आरटीजीएस केले काय आहेत. काय चव्हाण काय नाव? वसंत चव्हाण चेकवर पण पैसे द्यायचा कधी कधी. हा, हा. ते समिती आता तुम्हाला जे दाखवले ना मी यावेळेस. आम्हाला अगोदर असं सांगितलं की हे जे वसंत चव्हाण आणि त्याच्यानंतर हे जे जाधव आले, बरोबर का? हे वसंत चव्हाण आणि हे काय करायचे, दुसऱ्या लोकांच्या कोणाच्याही अनाहुत लोकांवर तुम्हाला पैसे मारा सांगायचे, कमिशन. बरोबर. ते कोणाच्या खात्यावर पैसे मारले तुम्ही? ते आम्हाला सांगताच येत नाही कोण. नाही का म्हणले? हा वसंत बापाच्या? चव्हाण का हा. त्यांच्या वडिलाच्या खात्यावर मारले, त्यांच्या भावाच्या खात्यावर 9,001 रुपया मारला मी माझ्या फोनपेनी. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे. परत त्यांच्या वडिलाच्या अकाउंटला 10,500 मारलेले आहेत. आणि एक संतोष आपला लिंबाजी वाहक म्हणून एक माणूस आहे, त्याच्या अकाउंटला मी नारायणगावमध्ये आज बी CCTV फुटेज असतील माझे तिथं, की मी त्याला अकाउंटला तिथून ट्रान्सफर पैसे केलेले आहेत. किती रुपये दिले मी आतापर्यंत? 1,40,000चा एक विड्रॉल केला त्याला तिथून बँकेतून, ICICI बँकमधून. परत 1,49,500चा एक कॅश केलेला आहे त्याला, म्हणजे अकाउंटला ट्रान्सफर करून. मग त्यावेळेस म्हणला ते मला गुड म्हणून असे व्हॉट्सअपला दिले असे. थंब दिले आणि मी ते स्क्रीनशॉट मारून घेतले की मला फोनवर कॉल व्हायचा का? हा व्हॉट्सअपच कॉल डायरेक्ट. आता बी तुम्हाला एक रेकॉर्डिंग ऐकतो डायरेक्ट अधिकारी. चव्हाणचा? नाही रणजित जाधव पण आणि चव्हाण पण हे दोघं सेम नाही नाही नाही, तुम्ही जे त्या याच्या वाघला पैसे मारले किंवा त्या चव्हाणांच्या वडिलांना मारले किंवा त्याच्या भावाला कोणाला मारले असं बोलले, ते कोणाच्या सांगण्यावरून मारले? वसंत चव्हाण. काय मारले म्हणजे लाच म्हणून का? लाच म्हणूनच. मग पेमेंटच देत नव्हती ना. पैसे इकडे मार तर पैसे दे. हा आणि चेक माझे जे भोरगिरीचे जे झगडे साहेबाच्या काळातली जी चेक थांबली होती माझी, त्या चेकची पण लाच घेतली यांनी. तेव्हा माझे चेक विड्रॉल केले यांनी मागं पुढं. म्हणजे भ्रष्टाचार किती उच्च पातळीवर गेला हे दिसतंय की लोकांकडून फक्त 40% दराने, म्हणजे इथलंच हे ते सांगतो मी तुम्हाला. 40% ऐका ना, आता हे म्हणजे यांना काम अगोदर चव्हाणने ठरवून दिलं 30% चव्हाणला आणि 70% यांनी मजुरी करायची. त्याच्यामधले यांचे 70% मधले 30% तो रिटर्न घ्यायचा. म्हणजे हे फक्त 60% ह्या चव्हाणचे आणि 40% ह्यांचे. नाही परत आणखी त्यांनी असं केलंय की ते 40% पण नाही दिले. त्यांनी फक्त अर्धे चेक सोडले होते, अर्धे जमा करून घेतले ना 800 रुपयांनी हिसाब केला. म्हणजे 8,000लाच बांध दिलाय मला. 40,000चा जो बांध पडत होता तो मला 8,000नीच हिसाब करून दिला. म्हणून बांधाप्रमाणे ठरवलं. म्हणून आज माझा एक सिम कार्ड बंद आहे, जो माझा पर्सनल सिम कार्ड आहे 10-15 वर्ष 20 वर्षापासून. या इकडे या. माझ्या लग्नाच्या अगोदरपासून माझं सिम कार्ड आहे. तो आज माझे कॉन्टॅक्ट सगळे बंद झालेले आहेत त्यांच्यामुळं, कारण मी कर्जबाजारी झालोय. ह्या अधिकाऱ्याच्या चक्रा मारू कंप्लीट करू स्थानिक माणसं घेऊन कामं केलेली आहेत ही. स्थानिक माणसाचे अजून पण पैसे राहिले. आणखी पेमेंट द्यायचं बाकी आहे का? म्हणजे काय कोंडवळ, अजून? निगडाळा, म्हातारबाची वाडी, पाटण, पाटण, औफा. साकेरी, औफा, येळोली, भोंबाळ, हे 12 गाव आहेत. 12 गावाच्या सर्कलमध्ये ह्यांच्या 8 समिती आहेत. 8 समितीमधून 12 गावाच्या सर्कलला आम्ही कामं केलेले आहेत. स्थानिक माणसं म्हणजे लक्षात आलं असेल, वन व्यवस्थापन समिती आहे प्रत्येक गावामध्ये, या भागामध्ये. त्यांच्याकडे हा निधी बराच वर्ग होतो आणि तिथलीच लोक हे घेतात. आता बघा अजून हे जे विषय, इथली दगडी ह्या लोकांनी तयार केले, इथला बांध आता हा काढले, इकडं लावले. हा जाळी लावायची, जी पूर्ण लावायची आहे, खाली पाया खणून व्यवस्थित आणि पूर्ण करायचं. एस्टिमेटला 40 ते 45 सेंटीमीटर म्हणजे गुडघ्या एवढा पाया असतो हा आतमध्ये पूर्ण खाली. आता वरच्यावर आहे. हा पूर्ण जमिनीवरच फक्त दगडी लावलेत आणि वरच्यावरच बरंच परस्पर भ्रष्टाचार चालू आहे. कोणी कोणी जर ते ऐका ना, आता चव्हाणचं सांगत होते त्यांनी कुठं भ्रष्ट काय होते त्यांच्या आधी, गाडी कशी होती, मग काय झालं ते काय? एक साधारण गाडी होती, नंतर एक मला वाटतं 35 ते 36 लाखाची एक न्यू गाडी घेतली त्यांनी त्याच वर्षी, एकाच वर्षात. एकाच वर्षात. परत तुम्हाला सांगतो त्यांनी कुठंतरी प्लॉट वगैरे घेतलेले आहेत
त्यांनी जमीन घेतलेली आहे, गावाकडे डेव्हलपमेंट केलं, विहिरी पाळल्या, म्हणजे माझ्या गावाकडलाच होता तो. माझ्या तुमचं गाव कोणतं? माझा परभणी जिल्हा, पण मी 15 वर्षापासून इथंच कामं करतो. गोवन रक्षकांनी पण फ्लॅट घेतलेले आहेत. हा, सगळ्यांनीच ते पण सामील होते याच्यात. हा, सगळे सामील होते याच्यामध्ये. बरं. आणि जे करून त्यांची रेकॉर्डिंग आहे, गोवन रक्षकाची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, कारण का त्याला पैसे दिले नव्हतं तर तो स्वतःहून सांगतोय. रेंजरनी ह्या वर्षी 4 कोटी त्याला त्यांनी खाल्ले, गिरीभाऊ साहेब आहेत त्यांनी 1.25 कोटी खाल्ले, असे म्हणजे प्रत्येकाचे आणि नाव आत्ताचा घेतले. एक व्हिडिओ आहे ताजा. आम्ही औफ्याला जाताना मॅडम अशी दमदाटी करते की तुला अधिकारी काय चीज आहे, तुला फॉरेस्टमध्ये फिरायचं तुला परवानगी आहे का, असं म्हणून दमदाटी करून हे असे भ्रष्टाचार लपविण्यासाठी माझ्याकडे व्हिडिओ आहे कडक. अधिकार कोणी दिले फॉरेस्ट? अहो, माझ्याकडे मी गेल्या वर्षी काम केलेलं आहे ना, गेल्या वर्षी काम केलेलं आहे, गेल्या वर्षी काम केलेलं आहे. नाही तुमच्या अंगावर कसं काय धावून आलो आम्ही? आलोच नाही तुमच्या अंगावर धावून. तू आला ना माझ्या लेडीजवर जाऊन अहो काय म्हणतो तुम्ही? माझ्याकडे व्हिडिओ आहेत. हा, माझ्याकडे व्हिडिओ आहेत. तुमच्या चोऱ्या बाहेर निघण्यासाठी तुम्ही आता काही आरोप लावणार? पद्धत आहे का तुम्हाला? लेडीज कर्मचाऱ्यावर धावून येता तुम्ही? काय काम आहे म्हणजे तू म्हणजे लेडीज कर्मचारी धावून येता तुम्ही? हे पद्धत आहे तुमच्या कामाची? लेडीजवर येता तुम्ही काय धावून? करायचं नक्की? माझ्या हाती फिरायचं नाही. माझ्या परवानगीशिवाय माझ्या हातीत मला दिसलं नाही पाहिजे. ना ठीक आहे ना. तुम्हाला सांगते हा, तुम्ही ठीक आहे. ना शूटिंग केले, हा. तुम्हाला मी काय देऊ सगळे. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक बिना आहे परवाना फॉरेस्ट मध्ये येऊन ठीक आहे, ठीक आहे, shooting ठीक आहे. करणं ठीक आहे, काय ठीक आहे. त्यातलं तुम्ही ठीक आहे. direct- महिला अधिकाऱ्याला फोनवर धमकी देणं काय? आम्ही धमकी दिलीच नाही. धमकी माझ्याकडे रेकॉर्ड असू द्या ना, पहिली असू द्या असू द्या असू द्या असू द्या. तुम्ही चोऱ्या करसाल, माझेच बांधावर बांधा घालसाल. नाही 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 नाही, माझ्याच बांधावर बांधा घालसाल, माझ्याच बांधावर प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. महिला वनरक्षक एकटी बघून तुम्ही धावून येता तिच्या? नाही नाही, तुम्ही हे एवढे माणसं आहेत, मी नाही चोर आहे. हा, मी चोरटा आहे ना, बघल कळल. हा कळल कोण चोर आहे ते कळल. तू काय अरे तुला बोलायचं नाही, बोलायचं नाही रे तुला. हो, तुम्हाला कोण अरे तुला बोललंय? कोण अरे तुला बोललंय तुम्हाला? अरे काय जायचं तू आधी भाषा करायची नाही, मी सुद्धा ऑफिसर आहे. काय तू अरे तुझं नाही बोलायचं. की तुमच्या चोऱ्या उघड्या पडू नये म्हणून तुम्ही आम्हाला जंगलामध्ये फिरू देत नाहीये. आणि त्यांची उजागर त्यांचे फॉरेस्टवाल्याचे लाकडं जाळ्या कट करणं सगळ्या चोऱ्या चालू आहेत. सगळं जंगलामध्ये बिलवारे घेऊन फिरतात ती लोक. लोक त्यांचे बिलवाऱ्यातून घेऊन फिरतात. आणि तुम्ही ज्या वेळेस त्यांना आणि म्हणलं- मला सांगा का आता तुम्ही सांगितलं चव्हाणकडे पैसे तुमचे बाकी आहेत, त्यांनी हा, थकवले, मजुरी पण दिली नाही. नाही ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकले साहेब. आज बी जर मी फोन लावला ना, तुम्हाला डायरेक्ट ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर दिसेल. आता कुठं झाली बदली त्यांची? त्याची शिरूरला झाली होती पहिली. म्हणजे पुणे जिल्ह्यातलं सुरू. आणि तिथून काय केलं त्यांनी, काहीतरी हेराफेरी करून डायरेक्ट नसरापूरला बसले. त्यांचा पेपर निघला होता डायरेक्ट वरून ऑनलाईन, तर ते सेटलमेंट करून ते नसरापूरला बसले. बरं, आता नसरापूरला आहे. आता नसरापूरला आहेत. त्यांच्या जागी आले रणजित. रणजित जाधव. त्यांचा गुण सांगा. आता रणजित जाधवने काय केलंय, किती वर्ष झाले ते रणजित जाधव आले? आता 2 वर्ष झाले. रणजित जाधवने काय केलंय, तुम्हाला कामं दिली का रणजित जाधव? हा, किती दिली? अहो मी इथं आता हे जे आपलं काय आहे, कोंडवळ साखर सांगितलं मगाशी. मगाशी तुम्हाला सांगितलंय, कोंडवळ साखरमाची, हे भट्टी, हे इथं चेकड्याम आणि जाळीबांध घातलीत ना मी. म्हणजे जाळीबांध त्यांच्या काळात नाही त्यांनी घातली. काम कसं ठरवलं? गेल्या वर्षी त्यांच्या काळात बांधच नव्हती आमची, म्हणजे ही जाळीबांध नव्हती. मग ह्यांनी काय केलं, रणजित जाधवनी ह्याच जाळ्या कट करायला लावल्या लेबरला. दुसरे ठेकेदार टाकले तिकडे जुन्यावर नवी करायला. म्हणजे वसंत चव्हाणची जी कामं होती ती अख्खी बोगस केली. म्हणजे त्या जाळ्या होत्या वसंत चव्हाणच्या टायमिंगला, त्या जाळ्या कट केल्या. उदाहरणार्थ असं की आता ह्या पाया आहे, इथून जाळी कट करून घेतली, पूर्ण जाळी कट करून, आणि तो झाला चेकड्याम, आणि त्यालाच नंबरिंग केलेली आहे. असे अनेक तुम्हाला भ्रष्टाचार दिसतील. आणखी तुम्हाला हा नाला एकच आहे. एखादी शासनाने मोठी समिती जर स्थापन केली तर तुम्ही हे सगळं सांगणार? हा 100% आम्हाला धमक्या चालू आहेत, गोळी मार घालणार, तुला आतमध्ये टाकणार, हे टाकणार, मग आम्हाला धमक्या चालू आहेत. एक मात्र एक गंभीर विषय असा आहे की यांच्याकडे एक व्हिडिओ आहे. ठीक आहे, तुमच्या धमक्या कोणकोणते तर त्याचे बी आपण चौकशी करू. एक व्हिडिओ आहे की वनपाल आहेत, वनपाल की वनरक्षक आहेत, वनरक्षक आहे. भालेराव नावाचे एक वनरक्षक आहे. ते यांना हे ज्यावेळी काम करतात त्यावेळी येतात, ते म्हणतात का मला दारू प्यायची आहे, तुम्ही दारू घेऊन या. आणि हे मजुरी यांना काम करायचं असतं. हे वन क्षेत्रामध्ये दारू घेऊन येतात त्या वन रक्षकाला पाजण्यासाठी. अजून किती लोकांना दारू घेऊन जाता तुम्ही? बरेच यांची लोक पहिल्या स्टॉप मधली बी होती ना, आपला हे होले, परत भालेकर, गोरे, हे सगळी दारू पेत होती. तुम्ही द्यायची त्यांना दारू? हा, कारण नायकोडी नाही दिले तर
नाही दिले तर मापच घेत नव्हती, आमची बिलच पुढे जात नव्हती. मग आम्हाला 8 दिवस साहेब कधी येणार, आलो उद्या, आलो परवा. ज्यावेळेस आम्ही म्हणलं साहेब बोकुड कापणार आहे, पार्टी आहे, मटण वगैरे आहे, मग पळत येणार. आणि त्यावेळेस आमच्याजवळ कलर प्रिंट ते आमच्याजवळ डब्बे आहेत. त्यावेळेस दारू पिताना आमच्याजवळ एव्हिडन्स आत्ता बी आहे व्हिडिओ. आता मला सांगायचं आहे का, एक व्हिडिओ यांच्याकडे आहे, अजून व्हिडिओ वाटतं त्यांच्या दुसऱ्या मोबाईल नंबरमध्ये आहे, तो काय अजून नाही, ते कुठंतरी गावी का काहीतरी सेफ ठेवलंय ना. किती व्हिडिओ तुमच्याकडे टोटल? माझ्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत. मेजरमेंट घेताना अधिकारी दारू पिताना भरपूर व्हिडिओ आहेत का? किती? नाही, एकच व्हिडिओ आहे दारू एकच पिताना. आहे? हा. तर एक व्हिडिओ असा आहे का त्याच्यामध्ये जे वनरक्षक आहे ते दारू पितात, बियर पितात आणि ते म्हणतात का आम्हाला पालकमंत्र्याला 15% द्यावे लागतात. आधीच पालकमंत्र्याला द्यावं लागतं. पालकमंत्र्याला 10% द्यावं काय लागतं. मी सांगतो तुम्हाला कशी येत नाही. हे पालकमंत्री तुमच्या सगळ्याला तुमच्या समोर मी फोन लावून विचारू का कितीक लोकांना, किती आरोपून, किती शब्द तुला आता तर त्याच्यामध्ये तो सांगतो का कशा पद्धतीचा स्कॅम चालतो. हा वनरक्षक बियर पितोय आणि बियर पिता पिता सांगतोय का पालकमंत्र्याला 15% द्यावं लागतात, बाकीच्या लोकांनाही काहीतरी सांगत होता. बरोबर. आणि आम्हाला खालून पण आहे ना, खालून पण त्या आम्हाला धमक्या चालू होतात की व्हिडिओ वगैरे जर त्यांच्या याच्यावर पाठवले, साहेब तुम्ही आम्हाला का आमचे पैसे देत नाहीत, आम्ही व्हिडिओ वगैरे व्हायरल करणार तुमचे. तर आम्हाला दमदाटी अशी होती की तुमची चला वर जाऊ, बोलत जाऊ, चला. हां, तर तुमचं आम्ही दुकान कधी वाजवणार हे कळणार नाही म्हणले. हा, तुमचाच आहे का तू? हे आम्हीच घातलेले सगळी बांध. हे तुम्हाला सांगतो, हे नाला काहीच नाहीये. हे बघा, हे जुने बांध फोल्डा, हा बघा, हा पुढचं बघा, इथं स्प्रंटला दिसतोय की इथं समोर दिसतोय, तो फोल्डा, हे सगळे फोडून ह्यालाच पॉलिश करणं चालू आहे. तिकडून उचलायची इकडे म्हणजे टाकायची. शासनानं काय चालू केलंय, निधी आणायचा आणि एकाच जागेवर घालायचा. दरवर्षी असंच करणार. दरवर्षी कंटिन्यू, असा एक दिवस खाली नाही त्यांचा. ठेकेदारला कधी पाहिलं का हे जाळे पुरवणाऱ्या वगैरे तुम्ही कधी? नाही का जाळे आम्हाला डायरेक्ट ट्रक वगैरे आणतात, फोन करतात. फक्त कोण फोन करतं? साहेबच करायला लावतात त्यांना फोन. साहेब म्हणतात की उद्या येणार आहेत मॅडम, साईड बघून घ्या. काय हा फोडलंय की आता हे दगडी काढले तिथनं, दिसते ना. अजून काय तुम्हाला इकडे जवळ या. आता आमची कामं जिवंत कामं दाखवतो खाली. चला, तर तुम्ही कोणत्या दर्जाची करायची ते आम्हाला दाखवा. म्हणजे तुम्ही चांगलं काम करायचे आणि तुम्हाला खर्च वाढायचा म्हणून तुम्हाला हुसकलं. आम्हाला हुसकून टाकलं आणि ह्यांना ह्या चोऱ्या करायच्या होत्या म्हणून आज ती मॅडम माझा आजचा लाईव्ह. तुम्ही पण अशी बोगस कामं करावं, आपल्याला 4 पैसे कमवा असं नाही का साहेब, वाटतं? असं आम्हाला कधी वाटलंच नाही आणि आम्ही करणार पण नाही. कारण की हे देवाचं ठिकाण आहे, हे आम्हाला पचूही देणार नाही. इथं कुणाचं? हे देवाचं देवस्थान ठिकाण आहे. हा, भीमाशंकर, हे पचूही देणार नाही आम्हाला. आमचे लेकरं बाळा आम्ही काही असे बोगस कामं करून हे काही असं काही विषय करणार नाही. म्हणजे आम्ही कमीत कमी, हां ठीक आहे, आम्हाला 55% पुरतं आहे, आम्ही त्याच्यात सक्षम आहे की बाकी 45% खाऊ द्या त्यांनी, आम्हाला काही म्हणणं नाही. आमचं काही म्हणणं नाही, शासनाने किती खाऊ द्या अरे पुणे 45%. मग त्यांचं म्हणणं आहे अजून कमी नाही करा आणि बोगस काम करा. हा, अजून बोगस कामं करा. हे काय तुमच्या समोर लाईव्हला आता दाखवतोय मी. दिसतंय की आता बघा, हा बांध फोल्ड आहे, हा तुमचा बांध का? पूर्ण बांध गायब केला. आणि इतके मोठे दगडी तुम्ही मजुरीने आणले? हा, फक्त आम्ही मजुरीने हे पारी लावू सबली लावून हे फक्त आयते पॉलिश करणं चालू आहे यांचं. बारीक बारीक दगडी टाकले. हा, फक्त ती जाळी दिसू नये म्हणून कोणी चौकशीला आलं, कोणी काय आलं. येतात का चौकशीला कोण अधिकारी वगैरे? इकडे 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 लांब नका जाऊ, आवाज येत नाही. हा. आता तुम्हाला सांगतो, किमान आता अधिकारी कोणी चौकशीला येत नाही, कारण की सगळे दाबल्या जातात, सगळे करप्ट लोक येतात इथं वरपर्यंत सगळे. यांचं आम्ही तुषार चव्हाण म्हणून एक डिशेप होते, त्यांना पण कॉल केलेले आहेत भरपूर, त्यांना एव्हिडन्स पण पाठवले, साहेब बोगस काम होते म्हणून. त्यांच्या व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट आहेत आज बी माझ्याकडं. मग आता ही कामं किती चालू आहेत नवीन या वर्षी? आता बघा, आता हे इथून किती मंजूर आहेत? आता तेवढं आम्हाला काहीच सांगितलं नाही साहेब, कारण की आम्हाला हुसकून काढणार होते ना ती. गेल्या वर्षी किती होती म्हटले? गेल्या वर्षी कमीत कमी 2-1 हजार बांध होती. या वर्षी तेवढेच असतील? आता सांगता येणार नाही की, कारण की त्यांचे अधिकारी हुशार झालेत. आम्ही ज्या वेळेस म्हणलं ना त्यांना की तुमचं आम्ही हे भांडं बाहेर काढणार, तुम्ही जे बोगस काम करताय माझ्या कामावर. मला काय केलं, गेल्या वर्षी हिथं टाकलं ह्या साईडवर, आत्ता जिथं आपण स्पॉटला आहेत तिथं ह्या भट्टीला. मग त्याच्यानंतर मला पाठवलं साखरमाचीला. चला पुढे जाऊ, चला. आणि घाटघर मला नाही पाठवलं, कारण की घाटघरला संख्या होती 150 ते 250 संख्या होती, जास्त होती. मला तिथं नाही पाठवलं. मला जिथं छोटे 10-5 बांध आहेत त्या साईडवर पाठवलं. कारण तुम्ही विरोध करू नये. हा, विरोध करू नये की माझीच बांध गेल्या वर्षीचे का फोडतोय म्हणून. काय चालू केली अशी की आणि ते तिकडचे तुमचेच बांध केले. हा, त्यांनी दुसऱ्यांनी केले. असं हे कोणाचं डोकं हे?
रणजित जाधव. साहेब आता रणजित जाधवचं काय म्हणणं आहे? ऐका ना, काय ते म्हणणं आहे आहे? सांगू करा त्यांचं? म्हणतात कामं ते. त्यांचं म्हणणे असं आहे की तुम्ही कामं करा, तुमचे गेल्या वर्षीचे राहिलेले पैसे देतो. पण म्हणलं साहेब आम्हाला आमची मजुरी द्यायची, आमचे पहिले पैसे द्या. आमचे पहिले पैसे आम्ही देत काम नाहीत. करतो. आता आम्हाला धमकी देतात मग आता तुम्हाला हुसकलं आणि दुसरा ठेकेदार आणला हा. आणि आमचे पैसे पण द्या ना. आणि बोगस काम सुरू आहे. हा बोगस काम सुरू आहे. आणि आमच्याजवळून बळजबरी लिहून घेतात, असं करा. आणि आम्हाला अनेको अकाउंटहून पेमेंट येतात. लेडीज आहेत त्याच्यामध्ये पेमेंट हे सोडणं. बघा मला एक महत्वाचं मुद्दा सांगायचा आहे का आता ह्यांचे जे मजुरीचे पैसे आहेत अगोदर यापूर्वी ह्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या नावाने भेटायचे. आता काय झाले का हे यांनी जी कामं केली का हे पैसे आता एका अननोन लोकांच्या याच्यावर येतात. जवळपास की असंख्य अकाउंट आहेत का यांचा काही संबंध नाही. महिलांचे अकाउंट आहेत काय ऐका महिलांचे अकाउंट आहेत. कुणीही यांच्या खात्यावर कुणी 5,000 मारतंय, कुणी 2,000 मारतंय किंवा काय करतंय. अशा पद्धतीचं पैसे यांच्या खात्यावर यायला त्यावेळी लागले होते. खरे का? खरंय. आमच्याजवळ आज बी स्क्रीनशॉट आहेत त्याचे. वाय किती अकाउंटवर पैसे आले? आम्हाला गेल्या वर्षी तर कमीत कमी सांगतोय तुम्हाला की मला कमीत कमी 25-30 अकाउंटहून पेमेंट आलं असेल. हा? मला 50 एक जणांच्या अकाउंटवर ते अकाउंट होल्डर माहित नाही तुम्हाला नाही, माहिती नाही. आणि ते ऑनलाईन पैसे आले. फक्त ते स्क्रीनशॉट पाठवायचे, फक्त अकाउंटहून दुसऱ्यांच्या यायचे. स्क्रीनशॉट कोण पाठवायचं? जे आता म्हणायचे आता फोन करून सांगायचे ना ऐक ना तू की 20,000 तू पाठवतो. 2 मिनिटं थांब ना. फक्त आम्हाला साहेब काय म्हणायचे की तुम्हाला बाजाराला जे पैसे पुरवणारा हा माणूस आहे, ह्या माणसाकडून पैसे बाजाराला घेत जावा. ह्याला फोन करायचा आणि काम फायनल झालं की माझ्या पैसे हिशोबाला या. आम्ही असे करून कामं फायनल करून घेतली आणि हिशोबाला त्यांच्याकडे बसलो तर त्यांनी काय केलं, त्याच माणसाच्या हातात दिलं की त्यांच्या पैसे जाऊन हिशोब करा. मग त्याच्यानंतर आम्ही भरपूर तक्रारी केला. अधिकारी आलते ना 2 मिनिटं हिसाब करताना अधिकारी 2 मिनिट एखादी बोला, 2 मिनिटं थांब ना. त्याच्यानंतर आम्ही तो हिशोब करताना आम्ही तक्रार दिली, पोलीस स्टेशनला दिली. तिथं पण आम्हाला नाही मिळणार नाही. कलेक्टर ते ऑफिसला गेलो आम्ही वन भवनला, तिथं पण आमचं ऐकलं नाही. आम्ही मजबूर होऊन मग आम्ही 1,000 रुपये मीटरनी ह्यांच्या सह्या दिल्या आणि आमचा हिसाब मिळाला. म्हणून आज पण त्याच्यावर आमचं लेखी तो फोटो आहे माझ्याकडे. म्हणजे तुम्हाला असं दाखवलं, तुम्हाला लिहून घेण्यात आलं का लिहून सगळे घेण्यात तुमच्याकडून पैसे मिळालेत. हा आणि तुम्ही कसं हे केली मग? सही केली म्हणजे त्या टायमिंगला टेम्पोवरती हा चल तुला पैसे पाहिजेत ना, मी देतो, तिथं सही दे. लग्न होते ना हा. साहेब. हा सांगा. म्हणजे लग्न होते घरी. माझ्या भावाच्या हे तुम्ही सह्या केल्या का त्यावर? हा माझ्या कोणी लिहून घेतलं तुमच्याकडून? ते एक आकाश अनपट म्हणून आहे. हं. त्याने आम्हाला साहेबासमोर गेले, पुण्याला बसलो. तिथं पुण्याला आम्ही हॉटेलमध्ये बसलो, लेखापडी केली. मी म्हणलं साहेब मला असं मी लेखापडी का बरं करू, मला तुम्ही ए मित्रा तू इकडून व्हिडिओ काढ, तू काढ व्हिडिओ इकडून काढ. हा बोल. आम्ही काय म्हणलं हं. की बाबा साहेब म्हणलं की ज्या वेळेस तुम्हाला आम्हाला पेमेंट द्यायचंच आहे, मग तुम्ही आम्हाला ह्यांच्याकडे का घेऊन येत आहे, दुसऱ्याच्या अकाउंटवरून का पैसे मारताय? का पैसे मारताय, असं वसंत चव्हाणला आमचं बोलणं झाल्याच्या नंतर. जे माणूस आहे आता, जे पैसे देणारा माणूस आहे, जर त्यांना काम जर दिलं असेल तर तो मापाला पाहिजे, त्याला बांध माहिती पाहिजे. अशी कोणतीच गोष्ट नाही. आज जर मी 10 लाखाचं काम केलं असेल, मला ₹1,00,000 ॲडव्हान्स दिला असेल, माझा लास्टचं फायनल पेमेंट जर देत नसतील, माझ्या घरात लग्न असतील तर, माझ्या भावाच्या मुलीचे लग्न होते 2, त्यावेळेस अक्षरशः मला रडिवलं, पूर्ण असं रडून टाकलं की असं पूर्ण घायाळ करून टाकलं. मजबुरीनं मला सह्या करावं लागल्या. कारण की मला पार्टीवाल्यांकडे मी फोन केला, त्या टायमिंगला मला त्यांनी 9 लाख रुपये दिलं. आता किती दोघांचे पैसे बाकी? आमचे 2023चं माझा पूर्ण लॉटच गायब आहे. लॉटच गायब आहे. हा फक्त मला त्याच्यात किती रुपयांचा लॉट येतो? तो कमीत कमी आहे ना साहेब, किती बांधांचा आहे? 50 ते 60 लाखाचा लॉट होता. माझं कमिशन आहे, माझं जेवढं नुसती मजुरी माझी मजुरी. बरं का सर? किती वेगळा? ऐका ना सर, आज पण आहे ना, म्हणजे गावांमध्ये दुकानदाराकडून नाही म्हणलं तरी लाखभर उपासमार तुमची सुरू आहे, उसनवारी घेतलेली आहे असं दिसतंय. ऐका ना, बाजाराला हा बांध तुमचा आहे बरोबर. आता काय केलं ह्यांनी, हा बांध इथं होता ना, आता ह्याच्या दगडी वर टाकल्या. याचं लोकेशन किती आहे एक्झॅक्ट? 2 ते 3 फूट अंतर आहे. हा 4 फूट चला. हा तर आम्हाला काय म्हणत होते 15 ते 20, 25 मीटरवर घाला स्टार्टिंगला. आम्ही पूर्ण फ्रेश केले. आता हा दगड कसे दिसतात, असे फ्रेश आहे, लोटू पोटाचे गाठा आलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, आलं माझ्या लक्षात. इथलेच दगड उचलून हे केले, वारंवार रिपिटेशन होतंय आणि अतिशय असा हा जो कारभार चालू आहे. आणि जे हे वन अधिकारी आहेत हे यांच्याशी फोनवर बोलत नाही, तर हे यांच्याशी व्हॉट्सअप कॉलवरून बोलतात आणि सगळे यांच्याकडं रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून, आणि यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, कॉल रेकॉर्डिंग आहे, सगळं आहे. काय तर खूप व्हिडिओ आहे. आम्ही बी काय करतो साहेब, ज्या वेळेस अधिकारी आम्हाला व्हॉट्सअपवरून कॉल येणार असेल तर त्यावेळेस आम्ही आमचा डाटा बंद करून ठेवतो. कारण का म्हणतो की इकडे नेटवर्क इश्यू आहे. कालचीच एक रेकॉर्डिंग आहे,
अधिकारी असं बोलले मला की तू काम कर. हॅलो, बोला ना साहेब. फोन मिस कॉल पडते तर फोन करायचा ना लगेच. केले ना. काय टोनपे मॅडम सोबत काय झालं काल? काय नाही, काल नाही आजच झाले. कारण की कामं हा? चालू आहे त्यांच्या विटामध्ये. सगळ्या जाळ्या मिळ्या शॉर्टकट आहेत. सगळी बोगस कामं करण्यासाठी त्यांना काम, ते जे मुकदम आणतात ना हे, ते फक्त बोगस कामं करण्यासाठी आणतात. तरी आम्ही म्हणायलो की लाला चुकीचा असेल, पण लाला चुकीचा नाही. आज मला कळलं. व्हॉट्सअपला फोन करा 2 मिनिटं. नाही, जाऊ द्या, बोला ना सर. असं काय बोलायचं, मला रेंज नाही इथं, डाटा नाही चालत. नाही, तुम्हाला तुमची कामं दिले तेवढीच नाही, करा, मला काम बाकीच्या भानगडीत का काम पडता? काम नाहीतर काम करू नका मग. नाही ना, काम नाही करत मी आता. काम नको हा, ठीक आहे, नका करू काम तुम्ही. हा, तेच चालेल. म्हणतोय, आपल्याला दिलंय ना नाही आपलं नाही नाही, काम. मला कामच तुमचा विषय. मला कामच नकोय. फक्त आता मी ठीक जे आहे, करू नका भ्रष्टाचार, काम. जे चोऱ्या आहेत ना, फक्त आता हे चोऱ्या बाहेर हा, काढल्या. काढा, तुम्हाला जे काढायचंय काढा, ठीक आहे, मला ठीक जे आहे. करायचंय ते मी करतो. हा, ठीक आहे, चालेल, ओके. तुम्ही तर धमक्या देऊनच बसलेले आहेत आम्हाला ऑलरेडी. कसं आहे ते, तुम्हाला खायचं नाही नीट ना, त्याच्यामुळे नाही नाही, तुमच्या चालेल. सवयीच आहेत पहिल्यापासूनच्या. मला सवय नाही, तुम्हाला सवय आहे. फक्त बोगस कामं करून घ्यायची, वनपाल आम्हाला नाही फिनपाल. असली सवय. आम्ही आहेत नियमानुसार माझ्याकडे. कामं करतो. माझ्याकडे एव्हिडन्स आहेत, रेकॉर्डिंग आहे, दाखव, तिथं सगळे दाखवायचं. सगळे माझ्याजवळ. हो, जिथं दाखवाय तिथं दाखवी तुम्ही. ताण तुम्हाला नका घेऊ. नीट कामं दिली तर नाही तुम्हाला नाही, मला करायची कामच नाही नकोय. ते. मला कामच नकोय. हा, ठीक चोरायचं आहे, का? जावा. चोरायच्या जागेवर कामच नकोय मला. हा, ठीक आहे, करू नका काम. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, हा. अशी धमकी दिली साहेब की पैसे आता इथं पण एक बांध हा, धरतील. हे पाय, हे काय तोडला ना, ऐका ना तोडला ना हा पण. साहेब काय करतात डायरेक्ट वीस 20 वाहतूक करून तिकडे नेली. 15 दिवस ऑफिसला येत नाही आणि साहेबांनी एक ताकीद देऊन ठेवली की फोन मला सांगा इकडे या. यांचं ऑफिस कुठे आहे ह्या जाधवचं? इथं भीमाशंकरला. भीमाशंकरमध्ये. भीमाशंकर मध्ये आहे का? 2-2 महिने येत नाहीत. 2-2 महिने कधी कधी येत नाहीत. मागं तर येतच नव्हते. आता कामं चालू झाली म्हणून आता ह्या 15 दिवसात, आणि त्यांनी- 8 दिवसात, 10 दिवसात ऐका असे दोन येतात. मिनिटं. त्यांनी एक ताकीद देऊन ठेवली मला अशी की मला जर फोन केला तर पैशाचं नाव काढायचं नाही, मला पैसे मागायचे नाही फोनवरती. मी जेव्हा समोर असेल तेव्हाच मागायचे, कारण का राहिलेले पैसे सुद्धा मी त्यांना फोन करून मागू शकत नाही. आता इथं रेंज आहे का? इथं रेंज नाही आता. नाही, मग तुमच्याशी व्हॉट्सअप बोलतात का ते? हा, मग नाही, मला ब्लॉक करून टाकला त्यांनी कालपासून. तुम्हाला माझा चालू आहे. मला मेसेज टाकला ना त्यांनी, उद्या भेटायला या म्हणून. तू का ब्लॉक केलं कालपासून? काय केलं का कार्यक्रम तुम्ही वेगळा? नाही, इथं व्हिडिओ काढायला आम्ही आलतो ना, की आमचंच काम चालू होतं. नेमकं आम्हाला म्हणले होते की भट्टीला काम चालू करा. मी म्हणलं होतं त्यांना निर्भय पारखेवाल्याकडे जाणार मी. हा, ह्यांनी बोललं बरं, होतं. ठीक आहे, चला. म्हणजे तुम्ही तक्रार करणार हे समजून त्यांनी तुमचा विषय नाच सोडून दिला. बरं, आता विषय असा आहे का आता गेल्या वर्षी जर 2000 हे बांध होते, आता ते गॅबियन वॉलचे आहेत, तर मग आता किती रुपयाचा भ्रष्टाचार होईल? आता ह्याच्यावर व्हिडिओ फोकस करा तुम्ही. हा जो काम आहे, तर हे पूर्ण तोडून तिकडे घेतलाय. हे समोरच्या प्राणी दगडी काढले आणि तिकडे टाकल्या. म्हणजे हा बांध तोडला आहे. ऍक्च्युली हा ह्याच्यातले लाखो रुपये घ्यायचे आणि ह्याच्यात 2 लाख गुंतवायचे. वाहून गेलंय आणि वाहून गेलेलं नाही. आता हे काय म्हणणार वाहून चौकशीला? गेलं. हा, चौकशीला माणसं आले ना, म्हणणार की हितला बांध वाहून गेलाय. वाहून नाही गेला. आता तुम्ही डोळ्याने बघितलं, हा तोडला आता हे बांध. अक्षरशः तुमच्याजवळ लाईव्हला आहे. हे याची दगड कुठं जाणार? जाऊन इथंच जाणार ना. काय हे आत्ताच ताजं हे दिसणार आहे तुम्हाला, मातीचं खोदलेलं नवीन. म्हणजे चौकशी जर झाली तर त्याच्यात आयडिया बी आहेत. वाहून गेलं सांगायचं, हा. केस बंद. केस बंद. आम्ही माहितीचे अधिकार टाकले होते आमच्या एका जोडीदारांनी, त्याला माहितीचे अधिकार पण खोटे दिले. हा, ठीक आहे, आता जे काय आहे ते वस्तुस्थिती आपण इथं या ठिकाणी दाखवलेली आहे. साहेब, इथं जाळी आहे, इकडं जाळीच नाही, शॉर्टकट इथंच टाकलेले आहेत जाळ्या. ठीक आहे, आलं लक्षात. सगळा गैरव्यवहार आहे. आणि अशी हा ठेकेदाराचं नाव नाही माहिती तुम्हाला, असंच नाही, यांना आम्हाला- गोळा करून आणले. आम्हाला माहितीच नाही. आता- आणि त्या लेबरला तुम्ही विचारलं तर ती पळून गेली आता. त्याला त्या ठेकेदाराचं नाव बी माहित नाही. हा. नाही, चला, लेबरला माहित आहे. नाही, गुलाब म्हणून आहे ना, विकास. ठीक आहे. तर या पद्धतीची अशी ही जी कामं आहेत ही अभयारण्य क्षेत्रामध्ये येतात आणि कोट्यवधी रुपयाचा हा निधी येतोय आणि ह्या निधीचा असा दुरुपयोग या ठिकाणी सुरू आहे. आणि कुंपणच ज्यावेळी शेत खातं त्यावेळी काय होतं, जेव्हा वन विभागच जेव्हा वनाची वाट लागते तेव्हा काय होतं, अशी ही सिच्युएशन मग अशी काढलेली लावून टाका. तर ही आहे, आता शासनाने एक कमिटी नेमावी. शासनाला थोडी बहुत काहीतरी वनाची याची पडली असेल किंवा जनाची पडली असेल, एक उच्च अधिकार कमिटी नेमावी. आणि हा आतापर्यंत झाला हा जो फ्रॉड आहे का, काम आहे 1 लाख रुपयाचं, एक बोगस एजन्सी दाखवायची आणि ह्या लोकांना कामं द्यायची मजुरीवर. त्यांना 10-15 हजार रुपये, 20,000 रुपये मजुरी ठरवायची. ती देखील त्यांना त्यांची मजुरी बुडवली आहे आणि सरासर ह्या लोकांनी पैसे काढले असा यांचा आरोप आहेत. आणि हे दुसऱ्या ह्या सिस्टीममधलीच लोक आहेत आणि हीच ही कामं करतात. आणि आता ही आणि शासनाने खरोखर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि या स्वरूपाची ही जी कामं आहेत
या कामाची पहिली चौकशी करावी. आणि याच्यामध्ये म्हटलंय का पालकमंत्री हे आमच्याकडून 15% घेतात. हे कोण म्हणतंय? वन विभागाचा कर्मचारी म्हणतोय ऑन कॅमेरा, जंगलामध्ये दारू पेताना. तर याबाबत देखील चौकशी करावी आणि ह्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी. सर जर आमच्या दोघांच्या जीवाला जर काय झालं ते ह्याचं जमानदार ह्याच्यामध्ये सगळं फॉरेस्टाचा हात राहणार. आम्हाला जर काही जीवाला काही धोका तुमच्या वगैरे जीवाला धोका झाला तर हे फॉरेस्ट विभागाचे अधिकारी यांच्या ऑन द स्पॉट धमक्या येतात आम्हाला. कोण पण रणजित जाधव, नलवडे, हे सगळे यांचे वनपाल, वनरक्षक, ही सगळी जी आहेत ना, ही सगळे ऑन द स्पॉट आम्हाला हे करणारे आहेत. म्हणजे गेम वाजवण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहेत. आत्ताचा तो व्हिडिओ तुम्हाला जो दाखवला आहे मी, तो दाखवतो आम्ही. हा, तो मॅडमनी काय म्हणलंय की तू इथून पहिला बाहेर पडतो का कसा, म्हणजे अशा ह्या भाषेत मला जोराने महिलाचा रुबाब दाखवून की मी म्हणजे कुठंतरी मला ब्लॅकमेल करण्याचं त्यांचं चोरी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का तू इथं जंगलामध्ये का आला, मी तुझ्यावर सरकारी माझ्या अंगावर धावून आला, मी तुझ्यावर गुन्हा दाखल करते 100% असं त्यांचं धमकी होती. अशी धमकी होती. आता हा बांध आहे, आलं लक्षात, झालंय की तेच काय बोलायचं आता. आबळ फाटले, आता कुठं ठेणग्या लावणार, कुठं काय बसणार आहे करत. चला, तर या पद्धतीने आपण आता या ठिकाणी आलेलो आहे. आता सरकार बघेल काय करायचं आहे ते. जर कारवाई नाही केली तर काय आंधळ ते कुत्रं पीठ खाते असे. पाहत राहा जुन्नर टाइम्स. पण आता मला अजून एक सांगायचं, तुम्ही इथलं काही पत्रकार वगैरे काही अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट साधायचा नाही प्रयत्न केला? खूप कॉन्टॅक्ट केलेले आहेत, खूप कॉन्टॅक्ट. काय झालं? सगळे म्हणतात आम्हाला फक्त व्हिडिओ पाठवा आणि तिकडं ते अधिकारी मॅनेज होऊन जातात. बरं, हां, असंही आज आम्हाला मजबुरीने इथं आणावं लागलं. कारण की तुम्हाला आमची काहीतरी किंमत वाटली की बाबा या गोरगरिबावर अन्याय होतोय म्हणून तुमचं आज इथं चॅनल आलंय आमच्यासाठी सपोर्टला. म्हणून यांचं हे पूर्ण भ्रष्टाचार बाहेर निघण्यासाठी. आता तुम्ही काय करा, यांचे अजून कुठं कामं आहेत ना, एकदा काढा जरा. इथलीच ना काढू पूर्ण. समजा हे जे भीमाशंकरचा अभयारण्य जिथे जिथं पसरली, दाखवणार तुम्हाला पूर्ण 12 गावाची कामं दाखवणार. हे तुमची नका दाखवू. हे जे बोगस कामं दाखवतोय ना आता हे आमची केलेली होती कामावर. ह्या लाईव्हला तुम्हाला काय तुमच्या कामावर जे बोगस दाखवलं जाते ते दाखवा आम्हाला, आम्ही तिथे येऊ. आता हे लाईव्हच आहे म्हणून तुम्हाला इथं आणलंय. आता त्यांची गेल्या वर्षीची जे बोगस कामं होती, जी गेल्या वर्षी मी काम केली, त्याच्या परारड्या वर्षी कामं केली होती, त्या कामावरून मला उचलून फेकला इकडं ह्या साईडवर. मग गेल्या वर्षी ही बांध घेतली होती. मग गेल्या वर्षी ज्या लोकांना दिलंय त्यांनी असंच चुना लावला. हा, असं चुना लावलाय फक्त. अहो काही तर साहेब, काही तर असं केलं पण नाही, डायरेक्ट नंबरिंग मारलेली आहे. त्याचे व्हिडिओ फोटो आहेत माझ्याकडे. काम करताना म्हणजे ह्या बांधाचा तुमच्याकडे फोटो आहे काम करताना. आणि हा झाला नवीन बांध. ह्या बांधाचं तर काही एखादा फूट दगडाचा थर दिलाय, नवीन बांध झाला. ते बी गॅबियन झाला, अर्धी जाळी टाकून. वरून हे फक्त हे पॉलिश मारलंय फक्त, हे गाठाडा. चला, तर पाहत राहा जुन्नर टाइम्स, कोंडवळ तालुका आंबेगाव. दाखवायचं असं का जे काम चुना लावलं ते आहे समोर. आणि आता हे यांनी ओरिजिनल काम केलं होतं गॅबियन वॉलचं, बरोबर. हा, आता हे ओरिजिनल माझं 2 वर्षाच्या वर झाले याला ह्या कामाला करून. आणि हे वाहून गेलं नाही. आता हे बघा, ही जाळी आहे, खालचा एक पदर आणि वरचा इथं मोठा दगड असल्यामुळं ही जाळी वर आल्यामुळं. तर आता हा एक पदर आहे आणि याच्या खालचा एक पदर आहे. म्हणजे याला संपूर्ण आरपार जाळ्या आहेत. हे काम कितीचं होतं? हे कमीत कमी 1,00,000-1,25,000 रुपयाचे काम त्या टायमिंग. आणि हे आरपार तुम्ही केले? आरपार केलंय, पण आम्हाला 1,00,000-1,25,000 कसली भेटली? आम्हाला 15-20 हजारात गंडून टाकले. काम 1,00,000 दिले 15,000. हा. आणि ते पण अजून थकीत आहे. ते बी अजून त्याच्यातले थकीत आहेत. म्हणजे घोटाळे चालू आहेत. आणि आणि तुम्ही वायर पण व्यवस्थित केले, एकदम व्यवस्थित. म्हणजे आणि प्रॉपर नॅचरली वायर आम्ही हे पण असं मला सांगा, हे करायची गरज आहे का हो? हा, समजा हे फुटू शकत नाही. नाही, पण हे बांध घालायची गरज आहे हे का? मातीसाठी फक्त त्यांच्या झाडाला असं करू शकतात फॉरेस्टवाले. अहो, पण आता झाडाचे एवढे तोडून नेलं मग कशी? हा, ते त्या लोकांनी तोडून नेले, मग त्यांना काहीच नाही ना. हा ना. मग फक्त हे- आमच्या सारख्याला धमक्या हे देणं खरोखर चालू आहे. झाडांसाठी काम करतात का पैशासाठी करतात? हे आता पैशासाठीच चालू आहे सगळं. आता हे आरपार आहे पूर्ण. हा, हे पूर्ण आरपार आहे. तुम्ही कधीही चेकिंगला आले तर माझी खोलून मी दाखवू शकतो. आता तुमच्या तर वरती कोटिंग घ्यायला, त्याला तर कोटिंग पण नाही. हा, त्याला व्यवस्थित कोटिंग पण नाही ती. हे आमच्या आता 2-3 वर्षाचा कलर पण नाही गेलाय, जाळीचा ओरिजिनल माल आहे. चला, मी बांधलेला आहे 3 वर्ष झाली. हा, याला 3 वर्ष झाली आणि हा जवळपास. पूर्णपणे कम्प्लीट आहे. पूर्णपणे कंप्लीट आहे म्हणून तो फुटला नाही ना. एवढा मोठा नाला आहे हा फुटला नाही ना. म्हणजे हे पूर्ण ओरिजिनल काम केलेले आहेत आम्ही. खालून वरून ही सगळी नीट आहे. वरून पूर्ण जाळी आहे आणि जाळीला पण 3 वर्ष झाले, आणखी कलर पण नाही गेला जाळीचा. आणि त्यांची जाळी बघा तुम्ही कशी आहे. मग आता काय होणार?
का हा परत तोडणार आणि पुढे काहीतरी धरणार? इथं घेणार ते कुठं घेणार? ह्या चढावर. इथं घेणार. हा, आता आम्ही जर आलो नसतो समजा चौकशीला, तर हे उचललं असतं, हीच जाळी यूज खालू केली असती आणि ती जाळी त्यांची कलर मॅच होत नाही म्हणून जाळी काढल्या गेली नाही. असं काय ती जाळी पांढरी आहे, ही जाळी हिरवी आहे. जाळली असती ते काही करू शकतात. हा, मग आता किंवा दुसरी जाळी काय फक्त लावायची वर खाली, ही दुसऱ्याला विकली असती. म्हणजे तुमचं म्हणणं आहे आपण जर इथं केलं नसतं तर हा बांध काढला असता हा, आणि इथं लावला असता आणि 100% हा बांध वाहून गेला दाखवलं असतं. 100% वाहून गेले म्हणून आमचे त्यांच्या शब्दात तेच आहेत. कारण की वेळोलीचे काही लोक असे त्यांच्या तक्रारी खूप आहेत अधिकाऱ्यावर, पण त्या लोकांना म्हणतात वाहूनच गेले. वाहून गेला. वाहूनच गेले. केस बंद. केस बंद. आमच्या पण केस बंद करून टाकल्या. आमचे हे किती रुपयाची मजुरी घेता तुम्ही याला? हे करायला? आता आम्ही हे 45,000ला घेतलं होतं. आणि बिल किती निघतं? 9,000 रुपये दिले याचे. म्हणजे 45 दिले, तुम्हाला 9 दिले, पण ऍक्च्युली सरकार किती देतं? 1.25 लाखाच्या पुढंच मिनिमम. बघा किती मार्जिन आहे. मार्जिन खूप आहे आणि याच्यामध्ये. हे सगळं म्हणजे फॉरेस्टवाले का काम करतात हे? 3 वर्षापूर्वी कोण होतं? वसंत चव्हाण. घशात गेले की त्यांच्या हे? हा, ते 1 वर्ष परत थांबले. त्यांची ड्युटीचं संपलं होतं कालावधी, तरी 1 वर्ष चार्ज घेतला त्यांनी. इथं भ्रष्टाचार करायचा होता म्हणून. आणि त्या दिवशी सगळं शेवटला सगळं धुवून गेले इथून. आमच्या रिटर्निंग वॉल आज बी निगडाळ्या पार्किंगमध्ये आहेत. तिथल्या रिटर्निंग वॉल पण पूर्ण गायब करून त्यांनी, म्हणजे त्याचे पण पेमेंट आम्हाला दिलं नाही. गावातले लोक आहेत त्यांना अशी गायब केलं म्हणजे ते पैसे सगळे काढलं बिलच गायब करून टाकलं. आणि मजुरी दिली नाही. हा, चला ठीक आहे.